नमस्कार. आज आपण दमा मिराजदार यांची आजारी पडण्याचा प्रयोग ही कथा बघणार आहोत. या कथेमध्ये मधू नावाचा एक मुलगा असतो आणि तो आपल्या घरी त्याचे आई वडील बहीण भाऊ हे जे आजारी पडलेले असतात त्यांचे दवापाणी आणण्याचे काम दवाखान्यामधून तो करत असते. पण त्याला असं वाटते की हे सगळेजण बिमार पडतात आणि आपण कधीच बिमार पडत नाही किंवा आजारी पडत नाही. यासाठी तो खूप प्रयत्नसुद्धा करतो आणि या सगळ्यांचं औषध पाणी म्हणजे संत्री, मोसंबी, सफरचंद, बेदाणे, खडीसाखर, पेढे आणि गोड औषधी, बिस्किटे सगळं असं पद्धतीचं त्यांचं चाललेलं असते. आणि त्यालासुद्धा असं वाटते की आपणसुद्धा आजारी पडावं, आपल्यालासुद्धा अशाच प्रकारचं औषध आपल्याला मिळत जाईल, आपल्यालासुद्धा हे सर्व खायला मिळत जाईल. पण तो आजारी पडत नसल्यामुळे या सर्वांपासून तो नेहमीच वंचित राहायचा. एकदा तर त्याच्या दादाच्या जवळचे त्याने बिस्किटाचं औषध म्हणजेच बिस्किट खाल्ले. तर त्याला त्याच्या दादाने खूप रागवलं आणि म्हणाला की मध्या यापुढं चोरून बिस्किटं खाताना आढळलं असतं याद राख, तंगडी मोडीन. आणि त्याला असं वाटलं की अरे हे सगळेजण नेहमीच बिमार पडत असल्यामुळे या सगळ्यांनाच हे सर्वच काही काही खायला मिळते आणि मला काहीच खायला मिळत नाही. मी नाही, असं होणार नाही. मी सुद्धा आता बिमार पडलोच पाहिजे. मी सुद्धा आता आजारी पडण्यासाठी काय करू असं त्याला तो वाटत होतं. मला कधीच काही होत नाही, टायफॉईड, क्षय, निमोनिया असं काहीतरी तर सोडा, पण साधी थंडी, ताप, खोकला, पडसे हे सुद्धा होत नाही. ते तर जाऊ द्या, निदान मला मोडशी होईल, हागवण लागेल, डोकेदुखी होईल असं काहीतरी तरी झालं पाहिजे. पण यापेक्षा यामधलं काहीच मला कसंच होत नाही. आणि त्यामुळे त्याला खूप रागसुद्धा स्वतःवर येत होता आणि त्याच्यामुळे तो स्वतःवरच खूप चिडतसुद्धा होता की हट, हे कोणतं आपलं जीवन आहे, आपलं जीवन तर फक्त वाईट आहे. खूपच आपल्याला या जीवनामध्ये आपल्याला घात झालेला आहे. आपण कधीच आजारी पडत नाही आणि आजारी पडत नसल्यामुळे आपल्याला कोणीच काही अशा पद्धतीचं खायला प्यायला देत नाही. आणि म्हणून तो अशा पद्धतीने एकतर घरामध्ये लहान असूनसुद्धा त्याला हे सगळं औषध आणण्याचे काम वगैरे त्याला करावे लागत होते. पण त्याला या सगळ्या गोष्टीपासून दूरसुद्धा तळावर लागत होतं. एकदा तर तो सकाळीच डॉक्टरांकडे ह्या औषध आणायला गेला होता आणि औषध आणायला गेल्यानं खिशात एक स्वतःसाठी सुद्धा एक बॉटल घेतली की आपणसुद्धा आपल्यासाठी औषध आणू. त्या डॉक्टरांना तो सांगू लागला की या सगळ्यांची औषधी घेतली आणि तो मग त्याला डॉक्टरांना सांगू लागला की मलासुद्धा तुम्ही तपासा, मलासुद्धा आता असं आजारी पडल्यासारखं वाटत आहे. त्या दवाखान्यात गेल्यावर त्या डॉक्टरांनी त्याला सहज म्हणून त्याला चेक केलं, विचारलं की तुला काय झालेलं आहे. तो म्हणाला आता काय सांगावं, काही समजत नव्हतं त्याला. पण तरीसुद्धा तो त्याला म्हणाला की बघा मला काय झालं असेल तर तुम्ही चेक करा. तो डॉक्टर म्हणाला की नाही, तुला तर काहीच झालेलं नाही. थोडंसं कसंच बघितलं आणि त्याला सांगितलं की त्याला बघितल्यावर त्याला असं वाटलं की याला काहीच झालेलं नाही. त्याला उलट त्या ज्या बेडवर डॉक्टरांनी त्याला झोपायला सांगितलं चेक करायसाठी, त्याला त्या खाटेवर पडल्यावर खूप सुख समाधान वाटल्यासारखं झालं की आपल्या वाटायलासुद्धा असं छानपैकी काहीतरी आजारी पडण्याचं आजारी जे आहे तो आपण पडलेला होता आणि तो त्या स्वप्नामध्येच रंगूनसुद्धा गेलेला होता. आणि नंतर मग तो डॉक्टरांना विचारू लागला की तुम्हाला इंजेक्शन देता येते का. ते म्हणते हो, तर मग मला इंजेक्शन द्या म्हणते. तर मला इंजेक्शन दिलं तरी चालेल. पण तो मग म्हणाला की अरे पण तुला काही झालंच नाही तर मी इंजेक्शन कशाला देऊ. मग अशाच पद्धतीने तो इंजेक्शन वगैरे काही देत नसल्यामुळेच त्याला मग तो डॉक्टरांना तो विचारू लागला, अरे डॉक्टर साहेब तुम्ही डॉक्टर आहात ना, मग तुम्हाला काय काय येते, म्हणजे अशा म्हणण्यासारखंच तो त्याला विचारू लागला. तुम्ही मला इंजेक्शन देत नाही, मला काही बरं नाही म्हणून तुम्ही मला इंजेक्शन देत नाही, ठीक आहे. मग तुम्हाला तो विचारू लागला की मग तुम्हाला ऑपरेशन करता येते का. तर तो डॉक्टर हसला आणि म्हणाला हो करता येते. का झालं ऑपरेशन. सगळ्यांनाच त्याला असं वाटलं की आपण मग डॉक्टरांकडून मग असं करा. मी घाबरत नाही, मी एकदम घाबरणार नाही. डॉक्टर माझ्याकडे एकटक बघून राहिले आणि मग तो म्हणाला की खरंच मी काहीच घाबरत नाही. मग या क्षणाला माझ्या मनात एक धाडसी एक विचार आले आणि त्याने डॉक्टरांनाच ऑपरेशन विषयी विचारलं आणि म्हणाला की तुम्ही बेधडक माझं ऑपरेशन करून टाका. मी धावत धावत घरी जाईल आणि सर्वांना सांगेल की माझं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून. आणि मग मला छान मस्त काही दिवस तरी झोपून राहता येईल, छान मस्त काही दिवस तरी मला या आजारामध्ये राहता येईल.
असं सुद्धा तो त्याला म्हणाला. डॉक्टर थंडपणे त्याला हसू लागले आणि त्याला गमतीच्या स्वरामध्ये, चल मूर्खा म्हणे, असं कधी असतं का, चल जा घरी पळ, असं करून त्याला पळवून लावलं. तो सुद्धा आता डॉक्टरांच्या चांगलाच परिचयाचा झाला होता आणि डॉक्टरांना माहिती होतं की याला काहीच झालेलं नाही, पण तरीसुद्धा हा या ठिकाणी आलेला आहे आणि आजारी पडावं म्हटलं तर त्याला काय सांगावं हे सुद्धा त्याला सांगता येत नव्हतं. अशा प्रकारे तो त्याचं या डॉक्टरांसमोर सुद्धा त्याचं काही चाललं नाही. एक वेळा मग त्याला असा विचार आला की आपण घरामध्येच काहीतरी आजार पडण्याचं धाडस करावं, काहीतरी दुखते असं काहीतरी करावं असं त्याला खूप वाटू लागलं की पण आपण आजारी पडावं कसं ते काही त्याला समजत नव्हतं की आपल्याला आजारी पडणं म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला काही कळत नाही. मग आपण कशा पद्धतीने आजारी पडावं. मग त्याने काय केलं की आपली डाव्या हातानेच एक नाक जे आहे ते नाक धरून ठेवलं की जेणेकरून ते नाकपुडी जी आहे एक खूप दुखू लागली आणि खूप दुखू लागल्यामुळे काय झालं की त्याला ते लक्षात आलं की काय नाक जर आपलं दुखलं तर आपण सगळ्यांना सांगू शकतो मी आजारी आहे, माझं नाक दुखत आहे, कोणी म्हणते डोकं दुखते, कोणी म्हणते हातपाय दुखतात वगैरे, त्यासारखं मी पण सांगेल की माझं नाक दुखते आहे. म्हणून मग त्याला जेवायला बोलवल्यावर सगळेजण त्याला जेवायला बोलवत होते आणि तो त्या ठिकाणी आला आणि मग त्याला सगळ्यांनी विचारलं की का रे काय झालं. तर म्हणे माझं नाकनं खूप भयंकर दुखत आहे आणि म्हणून मी जेवू शकत नाही. तो म्हणे ठीक आहे, तरीसुद्धा हळूहळू जेव, नीट चांगलं बोल, आणि नाकामध्ये तो बोलत असल्यामुळे त्याला चांगलं बोलायला सुद्धा सांगितलं. मग त्याला विचारण्यात आलं की केव्हापासून तुझं नाक दुखत आहे वगैरे, तो सांगू लागला. आणि मग त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं की ठीक आहे, तुझं रात्रीपासून नाक दुखत आहे, माझी जी रात्रीची ट्रेन जाते असते तर त्या ट्रेनच्या वेळेला म्हणजे 9:30 वाजतापासून माझं नाक दुखत आहे असं तो त्याला सांगू लागला. मग तिच्या वडिलांनीच त्याला विचारलं की ठीक आहे, तुझं नाक दुखत आहेत ना, ठीक आहे, पण ते नाक कसं दुखत आहे. मग त्या दादा त्याच्या काही लक्षात नव्हतं की आता हे नाक कसं दुखत आहे ते कसं सांगावं आपण वडिलांना, कारण आपल्याला आता दुखणं काय आहे हेच माहिती नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला कशा पद्धतीचं हे दुखणं असते ते सुद्धा त्याच्या काही लक्षात नसते. पण त्याच्या एवढं लक्षात आलं मग की आपल्याला दादा काहीतरी सांगत असते की जेव्हा त्याचं डोकं दुखते तेव्हा तो सांगतो की माझं डोकं ताळ उडते, म्हणून ते त्याच्या लक्षात असते. म्हणून तो लगेच आणि मग म्हणतो की आपले ताई जे आहे, ताईचे जेव्हा पाय दुखतात तेव्हा ती आपल्याला सांगत असते की हात पायामध्ये गोळे निघतात, हे त्याच्या लक्षात येते. आणि मग तो सांगतो की नाक ना माझ्या थाळ उडते आणि सारखे गोळे येत आहेत, असं त्यांनी म्हटल्याबरोबर सगळेजण त्याच्याकडे बघून हसायला लागले. आणि मग त्याला म्हणजे हेच लक्षात नव्हतं की अरे डोकं दुखत असते तर खूप धडधड आपलं डोकं खूप दुखत असते आणि हातापायात गोळे येत असतात की नाकात गोळे येत नसतात, हे काही त्याच्या लक्षात आलं नाही. फक्त त्याला एवढं माहीत होतं की या दुखण्यावर असंच पद्धतीचं काहीतरी असते, म्हणून त्यांनी बेधडक सांगून दिलं की चला बा अशाच पद्धतीचं असते म्हणून आपण सांगून द्यावं. तर कोणत्या अवयवाचं काय दुखणं असते हे काही त्याला माहिती नसल्यामुळे त्याने ते सांगून दिलं आणि त्याची चोरी पकडल्या गेली. म्हणून तो काही आजारी आहे हे काही सिद्ध झालं नाही. शेवटी त्याला असं विचार आला की आता आपण याच्याबद्दल कुणाला तरी विचारलंच पाहिजे. आपल्याला आजारी पडायचं म्हटल्यावर आजारी पडल्यावर कोणतं काय दुखते, कसं दुखते हे आपण धरून घेतलंच पाहिजे. आणि म्हणून तो त्याच विचारामध्ये होता, आपण कोणाला विचारायचं, काय करायचं याच विचारामध्ये तो याच विचारामध्ये तो पडला होता. आणि म्हणून तो एक दिवस शाळेमध्ये घरी येत असताना वसंत जो आहे तो घरी येत असतो, त्याचा मित्र असतो वसंत त्याचा मित्र, आणि तो घरी येत असतो. आणि घरी येताना त्याला माहिती पडते की त्याची बहीण जी आहे, मोठी बहीण जी आहे ती बाळंतीण झाली आहे आणि ती सुरेख बाळाला त्याने जन्म दिलेला आहे, पण सारखी ती बाजीवरच पडून असते हे त्याच्या लक्षात आलं. म्हणून त्याला असं वाटलं की आपण वसंतालाच विचारावं किंवा तिच्या बहिणीला विचारावं आजार काय असते, कसा असते, कोणाला तरी तर विचारावं लागेल, आपल्याला काहीतरी तर माहिती मिळेलच. त्या उद्देशाने तो वसंताच्या घरी जाण्याचा तो विचार करू लागला. एका दिवशी तो वसंताच्या घरी गेलासुद्धा आणि मग त्याच्या बहिणीला तो विचारू लागला की तो वसंत थोडा त्याच्या आईने आवाज दिल्यामुळे तो बाहेर गेला आणि मग तो
याच ताईला विचारण्यासाठी म्हणून समोर गेला. मग ताईला विचारू लागला, ताई तू जी काही तिच्यासोबत त्यांचं थोडंफार संभाषण झालं आणि त्यानंतर थोडंसं संभाषण झाल्यावर त्यांनी तिला विचारलं की मला तुला एक विचारायचं आहे, मी विचारू का? तर ती म्हणाली की ठीक आहे विचार. मग याच्यावरूनच त्याला असं वाटलं की आता हे सगळं त्याला त्या खोलीमध्ये दिसलं. औषधांकडे बघितलं, या सगळ्या शेकोटीकडे, त्याच्या बाजेखाली असलेल्या शेकोटीकडे बघितलं. या सगळ्या गोष्टी बघून ना त्याला असं वाटलं की ही खूप आजारी आहे आणि ही खूप आजारी असल्यामुळे एवढ्या मोठ्या औषधी दिसत आहेत. म्हणून त्यांनी तिला विचारलं की अक्का तुला काही विचारायचं आहे, तू मला तर ती म्हणाली ठीक आहे विचार, काय म्हणतेस? हे सगळं जे आहे म्हणते, हे सगळं जे आहे ते खोलीतील औषधांकडे पाहत आणि शेकोटीकडे पाहत त्याने हातवारे केले आणि या सगळ्या गोष्टीकडे म्हटलं की हे कशानं झालं गं? तुम्ही काय केलं? म्हणजेच मला सांगा ना, गुपचूप सांगा, मी काहीच म्हणणार नाही की हे सगळं कसं काय झालं, हे तुम्ही कशा काय आजारी पडल्या, तुम्ही सगळे अंथरुणाला लागलेले आहे, तर या कशामुळे आजारी पडल्या आणि मला सांगा ना, मी पण तशा पद्धतीनेच काहीतरी करेल. मी कोणाला सांगणारसुद्धा नाही की कसं तुम्ही आजारी पडला आहात आणि मी सुद्धा तसं आजारी पडेल, असं तो तिला विचारू लागला. ती म्हणाली, ती लाजिरवाणी झाली, म्हणाली अरे मूर्खा, हे काय विचारणं झालं का? हे काय सांगायचं, हे काय विचारायचं असते का? तर म्हणे अगं पण तू तरी मला सांग ना, तू कशी काय आजारी पडलीस, हे सगळं कसं काय झालं मला सांग, मी काहीच कोणाला सांगणार नाही. अरे गाढवा म्हणे, हे तुला काय सांगणार आहे? हे एकतर तो लहान मुलगा झालेला होता आणि ती गर्भवती कशी झाली हे काय तिला सांगणार होते? आणि गर्भवती झाल्यावर तिचं त्याचा तिला बाळ झालेलं होतं ते काय तिला कसं त्याला सांगायचं होतं की हे सगळं तिला सांगण्यासाठी सुद्धा लाज वाटायला लागली होती. आणि म्हणून तो म्हणाला की हे आपण हे काय सांगायचं झालं का, हे कसं सांगावं आपण? आणि तिला लाजही वाटली आणि थोडंसं तिला त्याच्याबद्दल काहीतरी वेगळं वाटलं सुद्धा आणि म्हणून ती त्याला पाठवून दिलं, या ठिकाणाहून तू निघून जा. पण त्याला भयंकर आश्चर्य वाटलं की आपण हिला काय विचारलं, दुःखाबद्दलच विचारलं ना, हिच्या आजाराबद्दलच विचारलं ना, पण तरीसुद्धा हिने आपल्याला का सांगितलं नाही. पण त्याच्या हे लक्षात आलं नाही की स्त्री आजारी पडलेली, तिचं जे बाळंतपण झालेलं होतं ते बाळंतपणाचा आणि आजाराचा काय संबंध होता, कसा होता, हे सुद्धा काही त्याला समजलेलं नव्हतं. पण शेवटी तो तसाच काही त्याला माहीत न मिळता तसाच तो तिथून निघून गेला. आणि मग एक दिवस त्याने काय केलं की आता आपल्याला काय करायला पाहिजे, खूप विचारात पडलं की आपल्याला आजारी पडायचं, आपण आजारी पडायसाठी आपण काय केलं पाहिजे. कुणीच आपल्याला माहिती देत नाही की मी आजारी कसा पडेल, यासाठी कुणीच मला काही सांगत नाही. उलट त्या ताईला विचारलं तर ताई म्हणाली की अरे तू खूप छान आहेस, खूप चांगला आहेस, उलट तुझी हेल्थ पण खूप चांगली आहे की तू कधीच आजारी पडत नाही, ही गोष्ट तुझ्यासाठी खूप चांगली आहे. उलट तिनेच आपलं कौतुक केलं. हे तर चुकीचं झालं. आपल्याला तर तिला विचारायचं होतं की मी आजारी कसा पडू, मला आजारी पडण्यासाठी काहीतरी सांग, असं तो तिला विचारणार होता. पण तेही काही विचारता आलं नाही, काही करता आलं नाही. एक दिवस असाच मग घरी आला, खूप त्याने धिंगाणा केला की मला आता काय करायचं, कसा खूप रडू लागला, काय करू लागला. पण त्याच्याकडे कुणीच इतकं काही लक्ष दिलं नाही आणि तो आजारी पडण्यासाठी खूप प्रयत्न करूनसुद्धा त्याचा काही आजारी तो काही पडला नाही. शेवटी रडतच त्याच्या दादाच्या खोलीमध्ये गेला आणि त्याच्या दादाच्या खोलीत गेल्यावर त्याला त्याच्या दादाच्या खोलीमधली जी औषधची बॉटल दिली ती गटगट त्यांनी त्या ताईची आणि दादाची औषधची बॉटल जी आहे ती मिक्स करून घेऊन घेतली. पूर्ण अर्धी बॉटल पूर्ण औषध जे आहे ती एकदम घेऊन घेतली. आणि अचानक ते सगळं पाहिल्यावर त्याच्या ह्या सगळ्या ज्या बॉटल होत्या त्या बॉटला त्याने अर्ध्या पडद्या करून टाकल्या. आणि काय आश्चर्य की या दादासारखेच त्याचंसुद्धा डोकं दुखू लागले आणि ताईसारखेच हातपायसुद्धा भयंकर दुखू लागले आणि सगळ्या अंगामध्ये गोळे येऊ लागले. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्याला खूप वेळानंतर कळल्या की अरे हे तर आपण जे शोधत होतो की आपण कुठेतरी जावं, कोणाला तरी विचारावं की आपण आजारी कसं पडू, यासाठी आपण खूप प्रयत्न करत होतो. पण किती सोपं होतं हे. दादाजी आणि ताईचे औषध घेतल्याबरोबर तर आपण आपोआपच बिमार पडलो. दादासारखं डोकं दुखू लागलं आणि ताईसारखे आपल्यालाच हातपायसुद्धा दुखू लागले आणि तिच्यासारखे गोळेसुद्धा होऊ लागले. म्हणजे किती सोपं होतं हे. जर आपण घरातलीच कोणाची औषध चोरून जर घेतली असती कदाचित तर आपण आजारी पडलो असतो, हे त्याच्यानंतर लक्षात आलं. आणि अशा पद्धतीने त्याने तो जो प्रयत्न करत होता, तो आजारी पडण्याचा प्रयत्न जो करत होता, तो प्रयत्न त्याचा कशा पद्धतीने
सफल झाला आणि त्या संध्याकाळीच त्याला तापसुद्धा चढलेला होता. तर हे त्याचं आजारी पडण्याचं जे काही प्रयत्न त्याचा होता तो प्रयत्न त्या ठिकाणी कसा सफल झाला हे या कथेमधून आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे. ठीक आहे, धन्यवाद.